क्षण सजवायचं आहे आणि दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये उपस्थित असणं फार गरजेचं असेल, कारण या स्पर्धेमध्ये खूप कठीण नियम आहेत ते आपल्याला फॉलो करतील. हे सर्वांसाठी रूल्स आहेत, त्यामुळे जे रूल्स आहेत ते स्पर्धेचे ते मात्र आपल्याला या ठिकाणी फॉलोअप करावे लागतील. हॅलो, हॅलो, चेक. हॅलो, चेक. हॅलो. तर दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. किंग्स ट्रॉफी वेताळ शहर क्रिकेट संघ उत्सर्गर आयोजित किंग ट्रॉफी ही स्पर्धा आपल्याला पाहा मिळतोय आणि या स्पर्धेचे सर्वे आधारस्तंभ ज्यांच्या माध्यमातून गेली बरीच वर्ष ही क्रिकेटची स्पर्धा पाहा मिळते ते सर्वांचे लाडके सन्माननीय पांडुरंग दीनानाथ संते साहेब आणि त्याचबरोबर विशाल म्हात्रे या स्पर्धेचे सर्वे पाहा मिळतात. गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहा मिळते. दोन्ही संघांना विनंती आहे की कोणी वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक असतील तर आयोजन कमिटीच्या वतीने त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आकाश पाटील आणि त्याचबरोबर ओमकार ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहा मिळतोय. गोलंदाज पाहतोय आपण हेमंत म्हात्रे यांना पाहतोय. पहिलं षटक हाताळत असताना 4 ओव्हरचा मॅच आहे हे लक्षात ठेवा. पॉवर प्लेचं एकमेव षटक आपल्याला पाहा मिळतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट केलाय आणि तोपर्यंत एकेरी स्वरूपामध्ये धाव पाहा मिळतोय. 2 चेंडू आणि 2 धावा पाहतोय आपण. दोन्ही संघांचा विचार केला तर अतिशय बलवान बलिष्ठ हे संघ पाहा मिळतात. देसाई आणि त्याचबरोबर गौरीपाडा ही टीम. आकाश यावेळेस बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. फटका पसलाय. बराच वेळ हवेमध्ये चेंडू दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आल्या. झेल तर ड्रॉप झालाय आणि तो त्याचबरोबर या 3 धावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. पण झेल झाला असं जर अगोदर स्टार्ट घेतली असती तर मात्र तसं काही चित्र पाहायला मिळालं नाहीये. खूप दूरवरचा प्रवास पार केला आणि त्यानंतर मात्र या 3 धावा आकाश पाटीलला मिळत असताना एकूण स्कोरबोर्डवरती धावसंख्या पाहिली तर 5. एक उजव्या आणि एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहा मिळतोय.
फलंदाजी करत असताना यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, झेल टिपण्याचा चांगला प्रयत्न होता. मयूर मात्रे होते वेगाने चेंडूवरती आल्यात, मात्र थोडासा त्यांच्या पुढ्यात पडला झेल, त्यामुळे आणखीन एक झेल ड्रॉप होत असताना आता सध्या पाहिलं तर ओमकार होते स्ट्राईक वरती. एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन पहा मिळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू जाईल आता बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सकाळच्या सत्रामध्ये पहिला दणदणीत चौकार पहा मिळतोय आपल्याला आकाश पाटीलच्या बॅटमधून. तर बाळा माने सरांचं सुद्धा आगमन झालंय, सरचे स्वागत. इन ऍक्शन मध्ये त्यांना सुद्धा आज पाहिलं जाईल. डी के कडव अर्थातच दत्ता कडव आणि त्याचबरोबर निरंजन साबंत सर ऑफिशियली फनच मैदानावरती. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जातोय आता आउट ऑफ पार्क, षटकार. असताना पहा मिळतोय आपल्याला खेळाचं पहिल्या सत्रामध्ये आहोत आणि जेथे पहिल्याच सत्रामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 संध्या निर्माण झाल्या होत्या, झेल टिपण्याच्या मात्र त्या गमावल्या गौरीपाडा टीमने. त्यानंतर आकाश पाटीलच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार पहा मिळाला. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 16 रन्स. अमित पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय, वेलकम. आज मात्र पहा मिळतील आता मंचावरती हळूहळू पाहुण्यांची सुद्धा गर्दी, ग्रामोत्सव मंडळ असतील, त्याचबरोबर प्रत्येक संघाचे पाठीराखे हे सुद्धा आपल्याला पहा मिळतील. पॉवर प्लेचं एकमेव षटक संपलंय आणि बिनबाद 16 अशी धावसंख्या पहा मिळाली. देसाई विपक्ष गौरीपाडा असा पहिला सामना. आज मात्र 10 सामने ठिकाणी आपल्याला पहा मिळतील खेळताना, जे जवळजवळ काही संघांनी 2 लढती जिंकल्यात, काही संघाने बायची चिठ्ठी उचलून ते पुढे सरकल्यात. आज मात्र प्रत्येक संघासाठी सामना खूप इम्पॉर्टंट असेल. यावेळेस फुल टॉस बॉल अगदी बॅटवरती मिडल करता आला नाहीये, झेल ड्रॉप. अगदी जवळजवळ झेल टिपण्याच्या संधीमध्ये होते. आकाश मात्रे होते डीप मिड विकेटला. चांगला झेल टिपणं फार गरजेचं होतं, मात्र फटका बराच वेळ हवेमध्ये चेंडू संसार करत होता आणि ते झेल ड्रॉप होत असताना 2 धावा मिळाल्यात मयूरला, ओंकारला. पुन्हा एकदा यावे जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये, खूप दूरवर्ती क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यामुळेच ते रन सुद्धा मिळतील. त्या 2 गोलंदाज पाहतोय. दुसरं षटक मयूर मात्रे गौरीपाडा टीमचा गोलंदाज पहा मिळतोय आपल्याला. मयूर गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र अगदी एष्ट्यांच्या वरून जात असताना आपल्याला पहा मिळतोय. चांगला कमबॅक. 2 चेंडूवरती 2 झेल टिपण्याची पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती. एकदा झेल सुटला गेला आणि त्यानंतर मात्र चेंडू नोमॅन लँड्स मध्ये पडला गेलाय, त्यामुळे ते झेल सुटले गेल्यात. अद्यापपर्यंत पाहिले तर दुसरं षटक मार्गस्थ असताना अद्याप एकही यश मिळालं नाहीये जे हनुमान गौरीपाडा टीम. यावेळेस पुन्हा एकदा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला क्षेत्ररक्षक हा येत आता आणि झेल पुन्हा एकदा सुटला जातोय. गौरीपाडा टीम ज्या संघाची या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी झाली होती, मात्र आज ऐन मोक्याच्या क्षणी 4था झेल
सुटलाय करण आणि हेच जीवनदान फार महागात पडत असतात. आता मात्र ओमकारचा विचार केला तर 8 या धावसंख्येवरती खेळतोय. 2दा जीवनदान मिळालं या खेळाडूला. फुलटॉस बॉल ते मात्र पाहावं लागेल. एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. एकच धाव आपल्याला पहा मिळतोय. इथून आकाश पाटीलला पाहतोय ज्याच्या बॅटमधून अद्यापर्यंत एक चौकार, एक षटकार, एक एकेरी धाव, एक तिहेरी धाव असं चित्र त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालंय. लास्ट गो. अद्यापर्यंत मयूरची चांगली गोलंदाजी झाली आहे. 2 झेल सुटले गेल्यात त्यामुळेच नाहीतर अद्याप चांगली गोलंदाजी पहा मिळतोय आपल्याला. मोठा फटका येणं फार अपेक्षित होतं. क्रॉस द लाईन झाल्यात आणि चेंडूला अगदी फेकून दिलाय. लॉंग लेगच्या वरून आलाय तो आकाश पाटीलच्या बॅटमधून दुसरा दर्जेदार षटकार. ते 16 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मयूर मात्रेने 5 चेंडू चांगले फेकले होते. मात्र 6वा चेंडू अगदी फुलटॉस फेकला आणि आकाश पाटीलने थोडेसे क्रॉस द लाईन झाले आणि लॉंग लेगला कोणताही क्षेत्ररक्षण नव्हता हे पाहिलं त्याने आणि एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. दुसऱ्या षटकात आल्या 13 धावा. एकूण स्कोर कार्डवरती पाहिलं तर धावसंख्या 29. स्कोरबोर्डवरती धावसंख्या चांगली पहा मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये अद्यापर्यंत 4 झेल सुद्धा सुटले गेल्यात गौरीपाडा टीमच्या वतीने. त्यामुळे आता झेलची किंमत मी म्हणेन खऱ्या अर्थाने त्यांना मोजावीच लागली आहे. गोलंदाज पाहतोय तिसरं षटक. राम म्हात्रे यांना पाहतोय. बरीच वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा खेळाडू. राम असतील, रवी असतील, त्याचबरोबर हेमंत हे जुने पार खेळाडू आहेत आणि यंगस्टर खेळाडू मात्र नवीन नवीन पहा मिळतात त्या टीम मध्ये. पहिलाच बॉल अब्राय करायचं होतं. डायरेक्ट हिट. कीपर मात्र पहा मिळतात रवी म्हात्रे होते. डायरेक्ट हिट देत असताना फलंदाज बाद झाला. बिग विकेट, बिग लॉस. थँक्यू. 1 डाऊनचा फलंदाज पहा मिळतोय आपल्याला. हितेश भोईर ला पाहतोय आपण. तिसऱ्या क्रमांकावरती पहिला खेळाडू बाद झालाय धावचीच्या स्वरूपामध्ये. पहिल्याच बॉलवरती राम म्हात्रे गोलंदाज. रवी म्हात्रेने मात्र डायरेक्ट एस्टेनवरती चेंडू फेकून दिला आणि फलंदाज सोपर्यंत क्रीजच्या बाहेर होते असं चित्र पाहायला मिळालं आणि पहिला धक्का लागला या देसाई संघाला. हितेश भोईर मैदानावरती. पहिलाच बॉल स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्याच मात्र आगाज केला जातोय तो चौकाराने हितेश भोईरच्या बॅटमधून. पहिला चौकार. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती चौकार. चेंडूची लाईन पाहिली, टप्पा घेतला, थोडेसे पॅकफुटला आले आणि स्क्वेअर कटचा अतिशय चांगला मादक सौंदर्य दाखवणारा फटका
पहा मिळतो हितेश भोईरच्या बॅटमधून आलाय तो चौकार. विकेट मिळाल्यानंतर चौकार पहा मिळतोय, कारण त्यांना सुद्धा माहित आहे फक्त 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे 4 षटकामध्ये मोठी धावसंख्या उभी करणं आणि प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे ते या 4 रन्स पाहायला मिळाल्या आपल्याला. थोडीशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पुन्हा एकदा. आताचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर कट करता चेंडू डीपिश कबरला. क्षेत्ररक्षक आहेत खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूवरती वेगाने येत असताना मात्र ते लागोपाठ 2 चौकार पाहायला मिळतात हितेश भोईरच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना देसाई संघ आपल्याला पाहायला मिळतो या मैदानामध्ये. यावेळेस फटका चांगला आहे, पुन्हा एकदा जागेवरून खेळण्यात डीप मिड विकेट क्लिअर करत असताना आलाय तो मायटिट. या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना पहा मिळतोय आपल्याला देसाई संघ. पुन्हा एकदा चांगला फटका आणि पुन्हा एक चौकार मिळेल. काय बॅटिंग होतोय हितेश भोईरची. यावेळेस मात्र सर सचिन रमेश तेंडुलकर कक्षामध्ये चेंडू विसावत असताना पहा मिळतोय लागोपाठचा 4था मोठा फटका हितेश भोईरच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग अद्यापर्यंत 4 चेंडू 18 धावांचं योगदान देत असताना 3 चौकार 1 षटकार ठोकलाय आणि धावसंख्या एकूण पाहिली तर 47 या आकड्यावरती तिसरं षटक प्रगतीपथावर असताना यॉर्क लाईनचा चेंडू ड्राईव्ह केला समोर. गॅप खूप मोठा आहे, मात्र एकेरी धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा येते मिळाल्यात. चांगली धावसंख्या पहा मिळाली या तिसऱ्या ओव्हरमध्ये, जेथे पहिल्याच बॉलवरती फलंदाज आकाश पाटील बाद झाले आणि त्यानंतर हितेशने मात्र आक्रमकतेने सुरुवात करत असताना मात्र 4 मोठे फटके पहा मिळाले त्याच्या बॅटमधून आणि एकंदरीत 3 षटकामध्ये 49 या धावसंख्येवरती पहा मिळतोय वागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई हा संघ 5 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान देत असताना हितेशला पाहतोय. दुसरीकडे पाहिलं तर ओमकार 9 या धावसंख्येवर खेळतील. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ टॉस बॉक्स मध्ये यायचे. मोठी देसाई आणि उसाटणे. वेलकम उसाटणे आणि जय हनुमान मोठी देसाई. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल देतोय की इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी करण्यासाठी यायचंय आपण. 2 संघामध्ये तो सामना पाहायला मिळेल. आताचा पहिला सामना पाहायला मिळतो आपल्याला देसाई विपक्ष गौरीपाडा आणि 400च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना हितेश भोईरला पाहतोय. त्यांनी चांगली बॅटिंग केली अद्यापर्यंत मैदानावरती. गोलंदाज पाहतोय आपण शेवटचा आणि अंतिम षटक रवी मात्रे मात्र पहा मिळतोय. पहिलाच बॉल अगदी खडे खडे खेळा क्षेत्ररक्षक आहेत आणि ते झेल स्वीकारला जाईल. तेथे मात्र चांगला झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय तो ओमकार आणि दुसरा धक्का लागतोय देसाई टीमला. तर पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी केली जातोय रवी मात्रेंच्या माध्यमातून पहा मिळतोय. 4थ्या क्रमांकावरती हिमांशू. स्ट्राईकला पाहतोय हितेश भोईर ज्याने अद्यापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे ठिकाणी. तोच खेळाडू आपल्याला पहा मिळतोय.
पहिलाच बॉल हुक केला जातोय. चेंडू पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी कक्षाच्या बाजूने पहा मिळतोय आणि पुन्हा एक चौकार पहा मिळतोय हितेश भोईरच्या बॅटमधून. गुड बॅटिंग. चेंडूचा चौकार. दोन क्षेत्ररक्षक होते अगदी मधोमध. चेंडू त्यांच्या पहा मिळतोय आपल्याला. अजिंक्य रहाणे कक्षा समोरून जात असताना काय बॅटिंग झाली आहे. ला जबाब. 7 चेंडू 28 धावांचं योगदान अद्यापर्यंत देत असताना हितेशला पाहतोय. पहिल्या चेंडूपासून आक्रमकता दाखवली. आत्ताचा बॉल एज लागली आहे. कट करायचं होतं मात्र चेंडूने घेतली जास्त उसळी आणि त्यामुळेच एज लागली आहे. फलंदाज बाद होतोय आणि धक्का क्रमांक 3 मिळत असताना वागेश्वर रिची मात्र प्रतिष्ठान देसाई. आमच्या भाऊंचं सुद्धा आगमन झालंय. भाऊ वेलकम. उसाटणे टीम इन ऍक्शन मध्ये खेळताना पहा मिळेल संकेत. चला त्याचबरोबर मोठी देसाई टीमचे कॅप्टन आपण सुद्धा याचे. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत हे लक्षात ठेवा आपण. कारण अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. न्यू बॅट्समन मैदानावरती प्रवीण. दोन्ही पण नवीन बॅट्समन चांगली बॅटिंग केली आहे या ठिकाणी. हितेश भोईने 8 चेंडू 28 धाबेचा जाऊया मॅचच्या दिशेने जिथे चांगली फाईट या ठिकाणी पहा मिळतोय आपल्याला. पहिलाच बॉल फेस करत असताना चांगला फिल्डिंग झालाय शॉट टर्डमॅनला. जिथे धाव रोखली गेली आहे राम म्हात्रेंच्या माध्यमातून. फक्त एकेरी धाव पहा मिळतोय. लास्ट टू गो या इनिंग मध्ये शेवटचा अंतिम चेंडू. या ठिकाणी धावसंख्या रोखल्या गेल्या. 2 चेंडूवरती 2 चौकार आले. त्यानंतर पाहिलं तर 58 धावा एकूण स्कोअर कार्ड वरती बनवल्यात. शेवटचा चेंडू पहा मिळतोय डावकऱ्या त्याचा फलंदाज हिमांशू स्ट्राईक वरती. फटका तर चांगला आहे. जास्त उंची आणि लांबी सुद्धा तेवढीच प्राप्त होईल. ओव्हरपिच चेंडू होता अगदी समोर खेळ्यात आणि शेवटच्या चेंडूवरती उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतोय हिमांशूच्या बॅटमधून. आणि अखेरकार धावसंख्या बनवली गेली आहे ती 64 धाबा. 4 षटकामध्ये 64 धाबा बनवल्यात आणि या 65 धाबेचं लक्ष ठेवलंय ते मात्र जय हनुमान गौरीपाडा या टीम समोर. हॅलो. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आले त्या ठिकाणी आपण विशाल सर टॉस घेऊया. तर संदीप गायकर हे उपस्थित आहेत मंचावरती. त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस या 2 टीम मध्ये. उसाटणे संकेत द्या. बेकम उसाटणे विपक्ष जय हनुमान मोठी देसाई यामध्ये सामना पहा मिळेल दुसरा आजच्या दिवसामध्ये. ठरवा अगोदरच कॉल दिलाय प्रेमने आणि काटा आलाय. प्रेम टॉस जिंकलाय. सर्वप्रथम कशाला प्राधान्य देशील? फिल्डिंग करायला. आता काय स्ट्रॅटेजी असेल? ज्याप्रमाणे 2 सामने जिंकल्या त्या तिसऱ्या सामन्यामध्ये उसाटणे संघासमोर खेळायचंय. कमीत कमी धावांमध्ये थांबण्याचा प्रयत्न करू आणि आमचा पूर्ण 100% देऊ. पूर्ण प्लेइंग 11चा स्क्वॉड असेल का जो खेळला? 5च्या मॅचेस खेळलेलं तेच सेम. आता काय काय म्हणाल्या स्पर्धेविषयी एकंदरीत किंग ट्रॉफी जिची सर्वीकडे चर्चा असते सातत्याने. हा खूप मस्त आयोजन आहे आणि आम्हाला संधी दिली म्हणून धन्यवाद. ओके. संकेत टॉस गमावला. जर टॉस जिंकला असता तर मग क्षेत्ररक्षणच घेतलं असतं आम्ही पण.
मग आता बॅटिंग करायची जास्तीत जास्त किती धावांचं लक्ष असेल? 60 प्लस काढण्याचा प्रयत्न करू आम्ही पण. कारण या मैदानावरती धावा होतात असं चित्र पाहा मिळालं. तुम्ही जेव्हा खेळले 2 सामने जिंकल्यात आणि आता मोठी देसाई संघासमोर खेळायचं आहे, काय रणनीती असेल? मोठी देसाई तर संघ खूप मोठा आहे, पण आम्ही पण चांगला करण्याचा प्रयत्न करू. ओके, काय म्हणाल एकंदरीत तुम्हाला संधी मिळाली या ठिकाणी खेळण्यासाठी. किंग ट्रॉफी ज्या स्पर्धेमध्ये 72 संघ खेळतात. आम्हाला प्रथमच आम्ही या परिसरामध्ये खेळायला आलोय, पण विशालदादांनी संधी दिली त्यासाठी धन्यवाद विशालदादांचं. ओके, थँक्यू. तर टॉस बॉक्समधून न्यूज झाली आहे. टॉस जिंकला या ठिकाणी ज्या अनुमान मोठी देसाई टीमने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वेलकम उसाटने टीमला इन्व्हाइट केले ते मात्र बॅटिंगसाठी. तर जाऊया खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये, जेथे नेट टू नेट फाईट पाहायला मिळेल आणि खेळाचं द्वितीय सत्र कसं असेल या ऐकूया पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक मित्र करंकान. हेलो हेलो चेक, हेलो चेक. थोड़ा सा वॉल्यूम में भेज देना. हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक. थँक्यू. थँक्यू जगदीश दादा, ज्यांचा आवाज आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकला. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. किंग्स ट्रॉफी 2022 2022 मध्ये आहोत आपण. ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर आयोजित ही स्पर्धा तुमच्यासमोर. 7वा दिवस. सामना पहिला वागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाईमध्ये आणि त्यांच्या विरोधात गौरीशंकर गौरीपाडामध्ये. पहिल्या डावामध्ये देसाईने बॅटिंग केली. धावा त्यांनी उभारलेल्या आहेत त्या 64. 64 धावा, 65 धावसंख्येचं लक्ष. आघाडीला रवी मात्रे आणि त्यांच्या सोबतीला फलंदाज आपण बघतोय सागर मात्रे. पहिलं षटक ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी केली तो बॉलिंग मार्कवरती गोलंदाज बादल मात्रे. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला चेंडून गोलंदाज. डाव दुसरा. बॅक टू दी बॉलर ड्राईव्ह करण्यात आला. सरळ बॅटने साईड स्क्रीनच्या दिशेने वेगाने चेंडू चाललाय. सीमा पार. डावाची सुरुवात. चौकार. चौकार पहिल्या चेंडूवरती आलाय. कारण 65चं लक्ष असताना रवीने या ठिकाणी सुरुवात तशाच पद्धतीने केली आहे. बादल तालाबा सिटी कडून पिच डाऊन दी ग्राउंड. लॉफ्टेड ड्राइव्ह लॉंग ऑफ मध्ये एलिव्हेशन. या फटक्यामध्ये पॅरलल स्ट्रोक. चेंडू जमिनी समांतर सीमा रेषेच्या बाहेर. चौकारानंतर गणपती बाप्पाचं संगीत आपण ऐकतोय. कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी आपण गणरायाला साकडं घालतो, आराधना करतो. बाप्पांना नमस्कार आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना देखील त्रिवार मानाचा मुजरा. डाव दुसरा सुरू आहे. 65 टार्गेट असताना लेग लान्स करण्यात आलाय. 2 चेंडूंवरती 10 वसूल करण्यात आला. डाऊन द ग्राउंड दोन्ही फटके सरळ बॅटने आपल्याला पाहायला मिळाले. एक ड्राईव्हचा फटका तर एक हवेमधून चेंडू लॉंग ऑफला क्लिअर करत असताना आपण बघितला महेंद्रसिंग धोनी कक्षामध्ये 6 धावसंख्येकरिता. यावेळेला लेग लान्स करण्यात आला. लेग स्टंपला चेंडू होता. थायवरती बॅटच्या सहाय्याने वळवलं. मनगटाच्या सहाय्यानं ते शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये 1 रन येते आणि एका धावेने धावफलक 11. 11 स्ट्रायकिंगला यावेळेला असतील ते फलंदाज सागर मात्रे. पॉवर प्ले सुरू असताना ऑन साईडला 2 डीप मध्ये. ओ इनसाइड आउट. कॉपी बुक स्टाईलने वेगाने चेंडू चाललाय. रोहित शर्मा स्टँडच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. 4. .25 आस्किंग रन रेट असताना धावा धावफलकावरती 4 चेंडूंमध्ये उभारल्या जात आहेत त्या 15. ठोसाच ठोसा पाहायला मिळतो. जिथे पहिला डाव सुरू होता
षटक आपण हेमंत मात्रे यांचं बघितलं होतं पॉवर प्लेचं आणि देसाईने उभारले होत्या धावा त्या 16. आकाशने ती पॉवर प्लेमध्ये खेळी केली. त्या आकाशच्या खेळीला उत्तर देत असताना दोघंही, ज्यामध्ये रवीने 3 मध्ये 11 आणि इंडिव्हिज्युअल अकाउंट सागर चौकाराने ओपन करत आहेत. बादल ऑफसाईडला वळवण्याचा प्रयत्न होता, एज घेतले फाईन लेग मध्ये, हवेमध्ये चेंडू आणि विकेटचं पतन. 15 वरती पहिला धक्का. बॅटिंग करणारा गौरी शंकर गौरी पाडाला 15 for 1. पहिला धक्का या ठिकाणी बसला. शॉट फाईन लेग मध्ये दिलीप पाटील यांनी झेल टिपला. ऑनसाईडला वळवण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय ऑफस्टंपचा बाहेर पडलेला चेंडू ऑनसाईडला वळवण्या, हवेमधून एलिव्हेशन कमी आणि फाईन लेगला एक सुंदर झेल फिनिश केला दिलीप पाटील यांनी. धक्का पहिला दिलाय बादलने, आणखी एक यश संपादन केलं. ज्या बादलने अगोदरच्या 2 सामन्यांमध्ये 4 ट्रिक कंप्लीट केली होती. 4-4 गडी बाद करण्याचा विक्रम त्याने केलेला आहे. तर एका सामन्यामध्ये 5 विकेट इन ऑल 5 गडी देखील त्याने 2 षटकांमध्ये पूर्ण केले होते. ऑफ साइडला पुलचा तगडा प्रहार आहे. एलिव्हेशन कितपत, मिड विकेटला गवसले एक सुंदर झेल आणि या सामन्यामधली गोल्डन विकेट. लागोपाठचे 2 धक्के. बादलने जरी धावा खर्च केल्या असल्या त्या 15 धावा शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 महत्वपूर्ण गडी बाद करतोय. हवेमध्ये हा चेंडू आपण बघतोय, पुलचा फटका फसला. मिड विकेटला हितेश भोईर ज्याने फलंदाजी अफलातून केली. हा झेल देखील अफलातून टिपलाय. 15 for 2 लागोपाठचा दुसरा गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 15 धावा. आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना माघारी परतवलं शेवटच्या 2 चेंडूंवरती. 4 मध्ये जरी धावा 15 आपण बघितल्या, 5वा चेंडू जो सागरच्या डावाला अस्स करणारा होता, तर 6वा चेंडू जो रवीच्या डावाला अस्स करणारा. दोघांनी सुरुवात दमदार केली होती. रवी आपण त्याचा विचार केला डावाची सुरुवात आणि इंडिव्हिज्युअल इनिंगची चौकाराने, तर एका चौकाराने सुरुवात सागरने देखील केली होती. दोघंही माघारी परतलेले आहेत आणि 2 सिनियर हेमंत मात्रे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय फलंदाज राम मात्रे. आस्किंग रन मेंटेन करण्यात आलं. एक धाव जरी कमी असली 16.25चा आस्किंग रन रेट त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे देसाईकडून आणि 15 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपला. डावकुराचा फिरकीपटू लेफ्ट करण्यात आला चेंडूला. पहिला चेंडू जर आपण बघितला टप्पा पडल्यानंतर व्हाईटची रिटर्न क्रीज आहे तिच्या आतमधून गेलाय. लेफ्ट का करण्यात आलं हा प्रश्न आता फलंदाजाला देखील पडला असेल. डॉट बॉल. पुढचा सामना जोनमान मोठी देसाई आणि वेलकम 11 उसाटणे मध्ये असेल. ऑफसाईडला वळवण्याचा प्रयत्न होता. फ्रंट लेग पुढे आणलं होतं. बॅटची कडा आहे आतमधली कडा घेऊन चालला चेंडू स्क्वेअर लेग मध्ये. गुड फिल्डिंग. हितेश वेगा आणलेत आतमध्ये, ज्या हितेशने अफलातून पारी. पहिला गडी बाद झाल्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती आला होता आणि 8 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये पहिले 4 चेंडू ज्यामध्ये आल्या होत्या एकंदरीत धावा 18 आणि एकंदरीत 28चं योगदान त्याने 8 चेंडूंमध्ये दिलं. पहिल्या डावामध्ये उत्तर द्यावं लागेल. हितेश भोईरच्या खेळीला उत्तर द्यावं लागेल. आकाशच्या खेळीला उत्तर द्यावं लागेल कारण लक्ष 65चं आहे. धावा धावफलकावरती 16. एज आहे पाठीमागे या ठिकाणी आपण बघू शकाल चुकी होते. यस्टांचा पाठीमागे आपण बघतोय. यस्टांना खेटून ठाण्याचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांना आपण संबोधतो ते प्रमोद मात्रे तुम्हाला पाहायला मिळतात. सिनियर आहेत. 2 आतापर्यंत डॉट बॉल, एक सिंगल. बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्यात आलाय. लॉंग ऑन मध्ये हा चेंडू चालला त्या ठिकाणी राहुलला आपण बघतोय.
उचलत्या सेकंडचा कॉल आहे. हेमंत धावत आहेत आणि सहजरित्या सेकंड रन देखील या ठिकाणी मिळेल. डीप मध्ये चेंडू गेल्यानंतर जौधी होता, क्षेत्ररक्षक थोडे थांबले होते. राहुल उचलून फेक करता धावा मिळतात त्या सहजरित्या 2 आणि 2 ने धाव फलक. आता तुम्ही बघताय पुढे जात असताना ते अर्थातच 18 करंट रन रेटचा आपण बघतो विचार केला तर 10.78 तुम्हाला पाहायला मिळते. ते वाढवावं लागेल. 65 चा पाठलाग. ओ प्रार जोरदार आहे गॅप मध्ये. हा चेंडू आपण बघतोय मिड विकेटला पार्लर स्ट्रोक. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावसंख्ये करता षटकार. ऑफसमचं बाहेर होतं यावेळेला. पाठीमागे चाललाय बिहाइंड द विकेट. थर्ड मॅन मध्ये प्रयत्न करतात. फेकी 9 सेकंड हळूवार पद्धतीने आले आणि ती चेंडू सरळ लागला धावत असताना तो राम म्हात्रे यांच्या बॉडीला. 1 धाव या ठिकाणी मिळते. षटकाची सांगता आणि 2 षटकांच्या खेळाखेरीज धावफलक आपण बघतोय 2 गडी बाद. गौरीशंकर गौरीपाडाचं 25 या आकड्यावरती. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 12 मध्ये या सामन्यामध्ये समीकरण आहे ते आता 40 धावसंख्येचं. 40 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12. पहिला चेंडू ज्याला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात आलाय. मिडविकेटच्या बाहेर आलेला हा चौकार धावसंख्येला उभारी देतो. अर्थातच धावसंख्या आपण बघू शकाल भरते ती 29. अजूनही समीकरण 36 आहे. 11 चेंडूंमध्ये आक्रमण करत आहेत राम, दोघेही सिनियर. आपटाकर पुन्हा एकदा प्लेड ऑनची शक्यता होती. बॅटची कडागून पाठीमागे चेंडू आला. 9 सेकंडला फेकी करण्यात आली आणि वेगाने रन कंप्लीट करत असताना राम म्हात्रे आणि फलंदाज आपण बघतोय हेमंत म्हात्रे रवी बाज झालेले आहेत. 10 मध्ये 35 समीकरण उरलंय. धावफलकावरती आपण बघतोय त्या 30 गडी बाज झालेले 2. हेमंत 2 चेंडूंचा सामना केला. 1 वरती खेळीटा. दुसऱ्या बाजूने राम म्हात्रे 6 चेंडूंचा सामना करत असताना 13. पलावा स्टेडियमकडून पुन्हा एकदा मयूर म्हात्रे. वापिस आहे डाऊन दी ग्राउंड. समोर क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूच्या खाली एक सुंदर झेलने डाव संपला हेमंत म्हात्रेचा. 1 ही धावसंख्या त्यांनी उभारली. 30 वरती धक्का तिसरा गौरीपाडाला. लवकरात लवकर जायचंय. आज
10 संघांचा पोल तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. दिवस 7वा, 8 दिवस सुरू असणारी ही स्पर्धा तुमच्या समोर असेल. स्क्रीनवरती तुम्ही आजचा पोल बघू शकता. पहिला सामना गौरीपाडाच्या विरोधात रिच 11 देसाईमध्ये, त्यानंतर मोठी देसाई वर्सेस उसाटणे, वाडेकर वर्सेस वसार, नागा वर्सेस सोनारपाडा, दातिवली वर्सेस दहिसर, गंधारी वर्सेस डायगर. आणि जे 4 संघ ड्रॉच्या साहाय्याने पुढे सरसावलेले आहेत. आगासांच्या विरोधात एक संघ तुम्हाला पाहायला मिळेल, कौसाच्या विरोधात, सापरड्याच्या विरोधात आणि हेदुटण्याच्या विरोधात. आणि आज चहाचा आपण बघू शकाल, सर्व श्रेय जाईल ते SMD ला, ज्यांच्याकडून आम्हाला चहा आज पुरस्कृत करण्यात आलेला आहे. टेलिकास्ट करणारी वाहिनी SMD. आकुटप्पाचा चेंडू फलंदाज आपण बघितला, बंटीसाठी येतोय निर्धाव. सामन्यामधलं समीकरण 35 अजूनही बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते आता आपण बघतोय 8. बंटी शेळके आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला 5व्या क्रमांकावरती. हे 2 चेंडू महत्वपूर्ण आहेत मयूरचे, समोरच्या एंडकडून मयूर. डाऊन दी ग्राउंड चाललाय चेंडू, तो लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून येतात त्या ठिकाणी, स्क्रीनच्या समोर येतात, मिसफिल्ड झाले, बॅकअप आहे. आकाश उचलून फेक करतात, धावा मिळतात त्या 2-2 धाव फलक आता आपण बघतो हळूवार पद्धतीने पुढे जात असताना, ते म्हणजेच 32 या आकड्यावरती. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर एक सिंगल आली, विकेट त्यानंतर मिळाली ती हेमंत यांची, डॉट बॉल आणि त्यानंतर आलेली दुहेरी धाव. 7 मध्ये 33 समीकरण उरलेलं आहे ते आता गौरीशंकर गौरीपाडा या संघासमोर. हाफ ट्रॅकर यावेळेला आपण बघतोय जास्त टेक ऑफ होणारा चेंडू आणि अंपायरचा नो बॉलचा इशारा. 1/4 ओव्हर या अगोदर आणि यावेळेला आता नो बॉल, बाउन्सर आला आणि त्या कारणासह आपण बघू शकाल अंपायरचा इशारा आलेला आहे तो नो बॉल. 1 रनने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे. अवांतर एका धावेने ते 33 या आकड्यावरती. फ्री टॉन मुवा फलंदाज बंटी शेळकेसाठी 32 अजूनही बनवायच्या 7 चेंडूंमध्ये. डीप मध्ये स्वीपर कव्हर सोबत आपण बघतोय, डीप मध्ये डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट तुम्ही आतमध्ये बघताय, फाईन लेग गली सोबत थर्ड मॅन तुम्हाला पाहायला मिळेल आतमध्ये. ऑफसमचा बाहेर वेगवान, अवे फ्रॉम द बॉडी, जास्त बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा आला अंपायरचा. एका धावेने आता आपण बघू शकाल समीकरण बदलेल. 31 अजूनही गरज आहे ती 7 चेंडूंमध्ये. धावा झालेल्या धाव फलकावरती 34 धावा, 2 एक्स्ट्रा रन आलेले आहेत आता या षटकामध्ये. समीकरण आपण बघतोय उरलेलं आहे ते 31 गरज आहे. फ्री टॉन असेल, व्हाईट बॉल. कोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा ड्राईव्ह करण्यात आलाय वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक येतात प्रवीण त्या ठिकाणी, सेकंडचा कॉल आहे, राम धावतायत आणि धावा सहजरित्या मिळतील त्या 2. षटक संपन्न 3 गडी बाद 3 धावा धावफलकावरती 36 बनवायच्या आहेत 65. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 मध्ये उरलेल्या आहेत धावा आता त्या 29. 29 रिक्वायर्ड, रिमेनिंग 6. सहा मध्ये प्रवीण ऑन बॉलिंग मार्क, समोर राम मात्रे. ओएजा मध्ये संधी गोलंदाजाकडे असेल, कॅच ड्रॉप. फॉर्डर मधून वेगाने धावले होते. सेकंडचा कॉल आहे, 9 सेकंडला आता धावतील. दत्ता फलंदाजासोबत रेस लागली आहे आणि दत्ता या ठिकाणी वेगाने पोहोचले. 9 सेकंडला यष्ट उद्ध्वस्त करण्यात आला. रन आउट बंटी शेळके.
37 धावा झालेल्या आहेत आणि गडी या ठिकाणी आपण बघितले बाद झालेले ते 4 सामन्यामध्ये आता समीकरण. ओ फुलर लेन त्यावेळेला सरळ बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. पॉपिंग क्रीज मध्ये पडलेला हा चेंडू येतोय निर्धाव आणि सामन्यामध्ये आता पूर्णपणे कमबॅक करत असताना तुम्ही बघू शकाल वागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाईला. चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि बनवायचे आहेत त्या धावा 28. ओ पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. जणू काही पहिल्या चेंडूचा विकेट सॅक्रिफाईस करतील आता राम म्हात्रे, कारण या सामन्यामध्ये औपचारिकता आपण असा म्हणू शकतो. 1 रन या ठिकाणी मिळते 22च्या स्वरूपात आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपण बघितलं 3 मध्ये 27. हवेमध्ये संधी असेल, थोडा लेट या ठिकाणी हा फटका खेळण्यात आला. पंच झाला चेंडू हवेमध्ये, शॉर्ट कव्हरला बादलने जेल टिपलाय. विकेट नंबर 5, 5वा धक्का. आगमन झाले आमचे ऑफिशियल स्कोरर मान फ्रॉम केवाळे कांचनजी पालकर आणि त्यांचा आवाज देखील तुम्ही ऐकू शकाल. ते रिवॉल्जी मात्रे अर्थातच रवींद्र मात्रे व्हॉइस ऑफ ओवळे पनवेल. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावा धावफलकावरती 38 गडी बाद झालेले 5. लक्ष असताना 65चं धावा उरलेल्या आहेत अजूनही 27 आणि आता 2 चेंडू फक्त शिल्लक. नवीन फलंदाज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. केतन फुलटॉस ऑन साइडला लॉफ्ट करण्यात आलाय. समोर क्षेत्ररक्षक येतोय आकाश. आकाशामधून आलेला चेंडू त्याने टिपलाय. गुड कॅच. फलंदाज आणखी एक बाद. औपचारिकता एका चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. पहिल्या डावामध्ये खूप चांगली बॅटिंग केली. 64 उभारल्या आणि 64 उभारल्यानंतर पहिल्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूंवरती बादलने जे 2 विकेट मिळवले आणि तो मोमेंटम पूर्णपणे क्रिएट करण्यात आला. आणि तिथून या सामन्यामध्ये आपण बघितलं तर वरचढ होता आलं नाही ते गौरीशंकर गौरीपाडाच्या फलंदाजांना. बादलच्या 4 चेंडूंमध्ये 15 धावा उभारण्यात आल्या, परंतु 5व्या आणि 6व्या चेंडूवरती बादलने दोन्ही सलामीच्या फलंदाजांना माघारी परतावलं. ॲज अ बॉलर या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये 3ही सामन्यांमध्ये बादलची कामगिरी दिमागदार आहे. डाऊन द ग्राउंड गेलेला चेंडू, धाव एकही मिळणार नाही या चेंडूवरती. सामना संपला आणि 26 धावसंख्येच्या फरकाने विजय संपादन केलेला आहे तो जय वागेश्वर क्रिकेट संघ रिसी प्रतिष्ठान देसाईने. हार्दिक हार्दिक अभिनंदन.